तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. ह्या ताईंना 2 मुलं आहेत, एक 3रीत आहे आणि मुलगी 2 वर्षांची आहे. त्यांना कसं घडवू हा त्यांचा प्रश्न आहे. तर मुलांना कसं घडवावं, त्यांचा अभ्यास कसा घ्यावा हा प्रश्न प्रत्येक आईला कधी ना कधी पडतोच. तुमची 2 मुलं आहेत, एक 3रीत आणि मुलगी 2 वर्षाची. म्हणजे तुमची धावपळ मी समजू शकते. पण कसं आहे ना, मुलांना घडवणं म्हणजे नक्की काय? आपण त्यांना मातीच्या गोळ्यासारखा आकार द्यायला जातो, पण कधी कधी आपण विसरतो की त्या मातीचा स्वतःचा पण एक पोत असतो. 3रीतला मुलगा हळूहळू मोठा होतोय. अभ्यासाचं म्हणाल तर आपल्याला वाटतं की त्याने तासनतास पुस्तक घेऊन बसावं, चांगले मार्क्स मिळवावे. पण ह्या वयात त्यांना अभ्यासापेक्षा तुमची सोबत जास्त हवी असते. आपण काय करतो, अभ्यासाला बसलं की हातात छडी घेतो किंवा सारखं ओरडतो. त्याने काय होतं, मुलाला अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो. त्याच्यापेक्षा आपण त्याच्या अभ्यासात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. म्हणजे तो काय शिकतोय, त्याला काय समजतंय, हे एखाद्या गोष्टीसारखं त्याच्याकडून ऐकून घेता येईल का हे बघायला पाहिजे. दुसरीकडे तुमची 2 वर्षाची मुलगी आहे. ती आता सगळं बघून शिकतीये. तिचा दादा कसा वागतोय, तुम्ही दादाशी कसं बोलताय, हे सगळं ती टिपत असते. आणि इथेच तुमची जबाबदारी वाढते. आपण मोठ्या मुलाला ओरडलो की लहान मुलाला वाटतं की तेच बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलं अनुकरण करून शिकतात. घरातलं वातावरण कसं आहे, तुम्ही एकमेकांशी कसं बोलता, ह्याच्यावरच त्यांचं घडणं अवलंबून असतं. मुलांचा अभ्यास करून घेताना आपण खूप वेळा स्वतः खूप स्ट्रेस घेतो. आपल्याला वाटतं की त्याने आज हे पूर्ण केलंच पाहिजे. पण मुलाचा मूड काय आहे, त्याला आज काय वाटतंय, हे आपण विचारात घेतो का? कधीतरी त्याला अभ्यासातून सुट्टी देऊन त्याच्यासोबत फक्त खेळलं तरी त्याला सुद्धा तुमचं म्हणणं ऐकावंसं वाटेल. शिस्त पाहिजे, पण ती शिस्त लादलेली नसावी. ती हळूहळू त्याच्या सवयीचा भाग व्हायला पाहिजे. 5 ते 15 हे वय खरोखर कडक शिस्तीचं असलं पाहिजे, असं एक संस्कृत सुभाषित म्हणतं. पण ती शिस्त प्रेमाची असावी. त्याला समजलं पाहिजे की आई मला ओरडतीये ते माझ्या भल्यासाठीच. 2 मुलं सांभाळताना आपली खूप धावपळ आणि कधी कधी चिडचिड सुद्धा होते, हे मान्य करावंच लागेल. घरचं काम, दोन्ही मुलांच्या वेगवेगळ्या गरजा, शाळेंच्या वेगवेगळ्या वेळा, ह्यात आपण स्वतःला हरवून बसतो आणि मग तो सगळा राग मुलांवर निघतो. पण आपण शांत असू ना, तरच मुलांना आपण शांतपणे हाताळू शकतो. मोठ्या मुलाला थोडी जबाबदारी देऊन बघा. लहान बहिणीला एखादी गोष्ट सांगायला सांगणं किंवा तिला खेळवणं, ह्यामुळे त्याला स्वतःबद्दल छान वाटेल. त्याला वाटेल की मी मोठा दादा आहे, आईला मदत करतोय. त्याच्यातूनच त्याच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होईल. अभ्यास म्हणजे फक्त वह्या पुस्तकं पूर्ण करणं नाही, तर आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकणं हा सुद्धा अभ्यासच आहे. मुलांना आपण खूप गोष्टी देतो, पण आपला वेळ द्यायला कमी पडतो. त्यांच्याशी गप्पा मारा, त्यांना त्यांचे प्रश्न विचारू द्या. कधी कधी उत्तरं नसतील तुमच्याकडे तरी चालेल, पण त्याचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. आपण मुलांना चांगलं घडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण कधी कधी काहीच न करणं हे सुद्धा गरजेचं असतं.